तर रोजच्याप्रमाणे आजच्या दिवसाची सुरुवातसुद्धा ना दारापुढे रांगोळी काढून केली. त्याच्यानंतर सकाळचा सगळा स्वयंपाक आवरला आणि ही रताळी उकडायची होती. तर आम्ही यांना ना चिन्नी म्हणतो, तुम्ही काय म्हणता कॉमेंट करून नक्की सांगा. कट करून घेतलं पहिला तर त्यांना. आता त्या चॉपिंग बोर्डकडे काय लक्ष देऊ नका, कारण ना सकाळी सुटला माझ्याकडून. तव्यामध्ये थोडं तेल मीठ टाकलं आणि थोडं पाण्याचा हपका मारून ना वाफायला ठेवली. आता 2 भांडी बघितली झाकून, शेवटी तिसरं परफेक्ट बसलं. आता चिन्नी उकडे तोपर्यंत ना बाकीची कामं करून घेऊयात म्हटलं. जोपर्यंत हे ना सोफ्याचे कवर, दिवाण्याचे बेडशीट जे असतात ना झाडून नीट लावत नाही ना, तोपर्यंत कामं तर पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही मला आता. त्याच्यानंतर फरशीसुद्धा बसून घेतली. तोपर्यंत आपली चिन्नी म्हणजेच रताळीसुद्धा ना परफेक्ट वाफून निघाली होती. त्याच्यानंतर दिवसभर तर काय शूट केलं नाही. मग रात्रीचा स्वयंपाक वगैरे आवरला आणि ह्या किराणा आणलेला होता, म्हणजेच ना आपल्या सगळ्या डाळी, त्या सगळ्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या होत्या. आता 2-3 दिवस झाले सगळं तसंच पिशवीमध्ये पडून होतं. त्यातमध्ये ना आजींच्या जेवणाची वेळ झालेली होती, त्यांना वाढून दिलं पहिला. तर आता 7 वाजता आमची त्यांना वाढावंच लागतं, त्याच्यामुळे ना स्वयंपाकसुद्धा लवकर करावा लागतो. त्याच्यानंतर सगळ्या डाळी वगैरे डब्यामध्ये भरून जागच्या जागी ठेवून दिल्या. त्याच्यानंतर उद्यासाठी भाजीला काही नव्हतं, त्याच्यामुळे ना हिरवे मटारसुद्धा भिजत घातले आणि असा संपला माझा दिवस.